नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते की तुम्ही सगळे उत्तम असाल. एक प्रश्न मला वारंवार विचारला जातो, तो म्हणजे कोलेस्ट्रॉलसाठी होमिओपॅथीमध्ये इफेक्टिव्ह औषध आहे का? किंवा डॉक्टर माझं कोलेस्ट्रॉल वाढतंय, तर त्यासाठी असं काही होमिओपॅथिक औषध असेल तर सुचवा, जे 10-15 थेंब पाण्यातून घेतलं आणि कोलेस्ट्रॉल कमी झालं. किंवा बॉर्डरलाईन वाढलेलं कोलेस्ट्रॉल मला आत्ता लगेच ॲलोपॅथिक औषध नाही सुरू करायचे, तुमच्याकडे काही उपाय आहेत का? तुम्हाला पण असे काही प्रश्न पडत असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुमच्या अशा मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा ज्यांना विदाऊट ॲलोपॅथी कोलेस्ट्रॉल कमी करायचंय होमिओपॅथिक औषधाने, ज्याचा कोणताही साईड इफेक्ट नाही. मी डॉक्टर पूजा, फाउंडर ऑफ डॉक्टर पूजाज होमिओपॅथी क्लिनिक, कोथरूड, पुणे. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करते. दर आठवड्याच्या शुक्रवारी होमिओपॅथी या युनिक सायन्सबद्दल आणि त्याचबरोबर स्किन केअर, हेअर केअर, हेल्थ केअर, चाइल्ड केअर, पेट्स केअर, फिटनेस आणि न्यूट्रिशन अशा वेगवेगळ्या विषयांवर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज घेऊन मी येत असते. जर तुम्हाला सुद्धा या सगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण हे सगळे व्हिडिओज खूप सोप्या पद्धतीने मराठी भाषेत मांडण्यात येणार आहेत. चला सुरू करूया आजचा आपला टॉपिक. आज मी तुम्हाला होमिओपॅथिक मेडिसिन गुटेरिया गुमेरीबद्दल सगळी माहिती देणार आहे, ज्याचा उपयोग तुम्ही वाढलेलं कोलेस्ट्रॉल लवकरात लवकर नॉर्मल करण्यासाठी आरामात करू शकता, कारण याचे कोणतेही साईड इफेक्ट्स नसतात. कोलेस्ट्रॉल वाढणं ही एक खूप कॉमन समस्या आपल्याला सध्याच्या काळात बघायला मिळते. जेव्हा आपण आपलं लिपिड प्रोफाईल तपासतो त्यामध्ये आपलं कोलेस्ट्रॉल 200 mg पेक्षा जर जास्त असेल तर त्याचा अर्थ असा होतो की आपलं रक्तामधलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण हे वाढतंय. यालाच आपण हाय कोलेस्ट्रॉल म्हणतो. आणि याची रेंज जर 240 mg पेक्षा जास्त असेल तर याचा अर्थ तुमचं कोलेस्ट्रॉल हे खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. यावेळी तुम्ही हे औषध नक्कीच वापरू शकता. कोलेस्ट्रॉल हे आपल्या शरीरासाठी अपायकारक आहे अशी भीती आपल्याला घातली जाते, पण हे काही 100% सत्य नाही. कारण कोलेस्ट्रॉल हे आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचं आहे. हे एक प्रकारचं फॅट, ज्याला मराठीत आपण मेद असं म्हणतो, ज्याला आपण प्रिन्सिपल स्टेरॉल असं सुद्धा म्हणतो. स्टेरॉल म्हणजे नेमकं काय? तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा. हे आपल्या शरीरात वेगवेगळ्या पेशींमध्ये, पेशींच्या आउटर लेअरला म्हणजेच सेल वॉलमध्ये उपलब्ध असतं आणि हे आपल्या शरीरात हार्मोन्स बनवण्यासाठी खूप आवश्यक आहे. त्याचबरोबर व्हिटॅमिन डीच्या सिंथेसिससाठी म्हणजेच व्हिटॅमिन डी बनवण्यासाठी फार महत्त्वाचा रोल प्ले करतं. हे आपल्या शरीरात कॅल्शियम बनवण्यासाठी सुद्धा खूप गरजेचं आहे. ओव्हरऑल हे आपल्या संपूर्ण शरीरासाठीच महत्त्वाचं आहे. त्यामुळे कोलेस्ट्रॉल हानिकारक आहे असं अजिबातच नाही. पण जर त्याचं प्रमाण हे आधी सांगितलेल्या नॉर्मल रेंजपेक्षा जर जास्त असेल तर आपल्या ज्या धमन्या आहेत, आर्टरीज, वेन्स आहेत, तिथे रक्तातून कोलेस्ट्रॉल फिरायला लागतं आणि ते एक प्रकारचं फॅट असल्यामुळे हळूहळू तिथे साठून राहतं, आतून चिकटायला लागतं. तुम्ही किचनमध्ये काम करताना हे पाहिलं असेल, मोस्टली किचनमध्ये तेलाचा वापर होत असतो आणि वर्षानुवर्ष एकाच कढईत जर तेल गरम होत असेल तर तिथे गॅसवर किंवा भांड्याच्या बाजूने किंवा वरती एक तेलकट लेयर तयार होतो. कुठेही तेल जर कंटिन्युअसली वापरलं जात असेल तर त्या सरफेसवर एक जाडसर तेलकट थर बनलेला आपल्याला दिसतो. असंच सेम कोलेस्ट्रॉल आपल्या आर्टरीजमध्ये करतं, जर ते जास्त प्रमाणात असेल तर. आणि असा थर जर आपल्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये म्हणजेच कोरोनरी आर्टरीजमध्ये तयार झाला तर अथेरोस्क्लेरोसिस होतो. आणि अथेरोस्क्लेरोसिस म्हणजेच ब्लॉकेज जर आपल्या हार्टच्या धमन्यांमध्ये झालं तर आपल्याला हार्ट अटॅक होण्याचे चान्सेस हे जास्त असतात, जे आपल्या जीवनासाठी घातक ठरू शकतं. त्यामुळे वाढलेलं कोलेस्ट्रॉल ही एक खतऱ्याची घंटा आहे. यामध्ये आपल्याला शिफ्टिंग टाईपचं चेस्ट पेन होऊ शकतं, बीपी वाढलेला असणं, हातपाय दुखणं, खूप जास्त दम लागणं, थोडंसं चाललं तरी दम लागणं, बसल्या जागी दम लागणं, इनिशियल लेवलला कोलेस्ट्रॉल वाढलेलं असण्याची ही लक्षणं असू शकतात. या सिम्पटम्स जर तुम्हाला जाणवत असतील तर नक्की सिरम कोलेस्ट्रॉल तपासून बघा. आता आपण बघूया की हे वाढलेलं कोलेस्ट्रॉल कमी कसं करायचं. यासाठी तुम्ही गुटेरिया गुमेरी या होमिओपॅथिक औषधाचा नक्की वापर करू शकता. हे मेडिसिन मदर टिंचर स्वरूपात वापरायचे.
वेगवेगळ्या कंपन्यांचं हे मेडिसिन बाजारात उपलब्ध असतं. पण मेडिसिन, शॉबे, SBL किंवा रेकवेक या 4 कंपन्यांचं मी पर्सनली रेकमेंड करीन, कारण माझ्या पर्सनल प्रॅक्टिसमध्ये मी हेच वापरते आणि याने मला माझ्या पेशंट्समध्ये खूप छान रिझल्ट्स बघायला मिळालेले आहेत. हे औषध मुख्यतः 3 प्रकारे काम करतं. लिव्हर आणि स्टमकच्या तक्रारींमध्ये आणि सोबतच अँटी कोलेस्ट्रॉल मेडिसिन म्हणून. मेनली हे औषध जे लो डेन्सिटी लिपिड म्हणजेच जे शरीरासाठी अपायकारक लिपिड्स असतात ते कमी करतं आणि हाय डेन्सिटी लिपिड्स जे शरीरासाठी गरजेचे आहे ते वाढवण्याचं काम करतं, ज्याला आपण गुड कोलेस्ट्रॉल असं सुद्धा म्हणतो. गुटेरिया गुमेरीचं झाड असतं. याचं खोड थोडं जाडसर असतं, ज्यावर जाड काळपट साल असतं आणि हे औषध याच सालीपासून बनवलं जातं, ज्यालाच आपण मदर टिंचर म्हणजेच अर्क असं म्हणतो. हे औषध बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतंच, पण सोबतच गुड कोलेस्ट्रॉल वाढवतं. बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजेच लो अँड व्हेरी लो डेन्सिटी कोलेस्ट्रॉल. यासोबत हे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमसाठी पण खूप उत्तम औषध आहे. खूप वेळा हे औषध वापरणारे लोक सांगतात की पोट छान साफ होतंय आणि गॅसेसचा प्रॉब्लेम पण कमी होतोय. त्यामुळे हे 3 in 1 काम करतं. पोटाच्या तक्रारी, डायजेशन प्रॉब्लेम कमी करतंच, पण त्याचबरोबर लिव्हर हेल्थ पण इम्प्रूव्ह करतं. बऱ्याच लोकांना मी हे मेडिसिन गॉल ब्लॅडर स्टोन आणि फॅटी लिव्हरच्या तक्रारीसाठी सुद्धा वापरलेलं आहे. वाढलेल्या कोलेस्ट्रॉलसाठी गुटेरिया गुमेरी अर्धा कप पाण्यातून 20 थेंब औषध दिवसातून 2 वेळा घ्या, दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाच्या 1 तास आधी. मला पूर्ण खात्री आहे 2-3 महिने औषध घेऊन तुम्ही जर कोलेस्ट्रॉल तपासलं तर ते 100% कमी झालेलं असेल, कारण हे खूप इफेक्टिव्ह औषध आहे. तेलकट मसालेदार पदार्थ कमी करा, नॉनव्हेज सोबत भरपूर सॅलड खा, एक्सरसाइज करत नसाल तर ते सुरू करा. ॲटलिस्ट 40 ते 45 मिनटं वॉकिंग तरी केलंच पाहिजे. इट्स बेअर मिनिमम. झोप वेळेवर आणि 8 तासाची पूर्ण घ्या. स्मोकिंग, ड्रिंकिंग तर न केलेलं कधीही उत्तम. पण जर तुम्ही असं काही व्यसन करत असाल आणि हे मेडिसिन सुरू करायचं असेल तर कोणत्याही प्रकारच्या व्यसनाच्या 2 तास आधी हे औषध घेतलं तरच याचा उपयोग झालेला दिसेल. एखादं व्यसन करून मग लगेच औषध घेतलं तर ते उपयोगी ठरणार नाही. सगळ्या लहान लहान गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही हे औषध सुरू करा आणि तुमचं कोलेस्ट्रॉल कमी झालं की नाही हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. 2 महिन्यांनी चेक केल्यानंतर जर कोलेस्ट्रॉल कमी झालेलं किंवा नॉर्मल झालेलं दिसलं की मेडिसिन दिवसातून 1च वेळा घेऊ शकता. साधारण 6 महिने घेऊन मग थांबवू शकता. दर 3 महिन्यांनी एकदा लिपिड प्रोफाईल केला पाहिजे किंवा वर्षातून एकदा तरी मॉनिटर केलेलं कधीही फायद्याचं. या औषधाने तुमचं डायजेशन पण सुधारेल आणि कोलेस्ट्रॉल पण नक्कीच कमी होईल. कोणत्याही होमिओपॅथिक शॉपमध्ये किंवा ऑनलाईन पण हे तुम्हाला औषध मिळू शकतं. खूप पेशंट्समध्ये जर जेनेटिक कॉज असेल, म्हणजे काय तर तुमच्या आई वडिलांना जर हाय कोलेस्ट्रॉल असेल तर तुम्हाला पण होऊ शकतो. अशा पेशंट्समध्ये सुद्धा हे मेडिसिन खूप इफेक्टिव्ह आहे. रिझल्ट्स त्यांच्यामध्ये सुद्धा खूप छान मिळतात. वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमध्ये किंवा डिसलिपिडिमियामध्ये औषधासोबतच प्रिकॉशन्ससुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.